झालेला आहे तो संसाराचा दास हा या संसाराने त्याला राबू राबू घेतलं म्हणून तुकोबराय म्हणतात कारे खरं होसी संसाराचा दास. तिथं खरं खरं या पदाचा अर्थ गाढव. संसाराचा दास होऊन संसाराची ओझी उचलतोयस तो तर का खरं होसी संसाराचा दास. मग इथे दास व्हावं पण विठोबाचे दास व्हावं आणि संतांचं दास व्हावं असा आपण कालही विषय घेतला होता. तर तेव्हा हे दास्यत्व आपल्याला सगळ्या दास्यत्वातून मुक्त करतं म्हणून हे दास्यत्व श्रेष्ठ आहे. जसा नेहमी एक दृष्टांत सांगितला जातो की एक जावई जो मुंबईचा जावई खेड्यामध्ये आला आणि खेड्यात आल्यावर त्या खेड्यामध्ये कसं राहतं पाहुणे रावळे भरपूर राहतात. अनेक सासरे जर दुसरे अनेक असतील तर मग त्यांना एका घरात जाऊन नाही थांबता येत, म्हणजे भोजन नाही. इकडे जा तिकडे जा तिकडच्या घरात जा. बरं आता हा मुंबईचा म्हणजे त्याची शरीरयष्टी आपण गृहीत धरून चाला की दुबळीच असली पाहिजे. आता इकडे ग्रामीण भागात आल्यावर दीपावळीला आलेला असला तर त्याचं काही खरंच नाही, म्हणजे करंजन लाडून हे. आता पहिल्या नवीन आल्यावरती त्याची अवस्था. पण मग आता ज्या पहिल्यांदा गेला त्याला वाटलं आपलं सकाळचा नाश्ता मंडळ खावा होता, खाल्ला त्यांनी. पण लगेच दुसऱ्यांनी बोलावलं चला आमच्याकडे. ते म्हणजे आता झाला आहे, ते म्हणजे झाला बिला नसतो. आणि मग पाहुण्यांकडे कसं काय मग तिथे गेला की तिथेही परत लाडू करंजन तेवढं खाऊन झालं की पण तिसरा दारात उभा राहिलाच. 5-5 सासरे असल्यावर काय आहे. मला आहेत बरं का 5 सासरे. हां मग अगोदरच सावध राहणं, कारण इकडून तिकडे गेल्यावर काय त्यांच्यात ताळमेळ नसल्यावर बरं असतं. आणि मग ते दुसऱ्या घरी गेल्यावरती त्यांनी ते पाहिलं तर तिथंही खाल्लं. तिसरा चौथा आहेच दारात उभा. पण मग आता काय करावं बा, कारण लाडू करंजा पोटातच राहिले अशा नाही, त्या पार इथपर्यंत दिसायला लागल्या, लांबूनच दर्शन व्हायला लागलं. एवढं ते काय झालं गच भरलं. आणि मग आता ते दीपावळीचे पदार्थ त्रासदायकच राहतात. आणि मग थोड्या वेळानंतर ते सगळीकडे खाऊन झाल्यावर आडवत झालं. ते आडवं झाल्यावर गाडाबाडा लोळायला लागलं. मग आता काय करावं. ते म्हटले आता काहीच नाही. मग दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावरती डॉक्टरांनी त्याला तपासलं. ज्या वेळेला त्याने ते पाहिलं की कोणी आता एक जण तरी एक सासरा राहिलाच होता त्याचा पाठीमागे. तो म्हटला चला ना हो. म्हणले कशाला. ते थोडंसं तरी खा म्हटलं की त्याला कसं तरीच व्हायचं. म्हणजे थोडं आमच्याच राहिले ते. म्हणजे त्याला खा हा शब्दसुद्धा आता सहन व्हाय ना. आणि डॉक्टरकडे नेऊन आडवा केल्यावरती डॉक्टरनी तपासलं. ते म्हटले तुम्हाला खावं लागेल म्हणले की तट तिची उठलं. कुठनं जिथं झोपलं होतं त्याला खावं लागावं. खाऊन तर माझा त्रास एवढं ताण झाला आहे म्हटलं. आणि तुम्हीसुद्धा मला काय सांगताय. अरे म्हटले पण जे पहिलं खाल्लेलं आहे ना ते काढण्यासाठी दुसरं खावं लागेल. म्हणजे आता मी तुला चारणार आहे ते लाडू नाही चारणार. डॉक्टर लाडू चारणार आहे का नाही. मग काय चारणार आहे. औषध चारणार आहे. कशासाठी. पहिलं खाल्लेलं बाहेर काढायला त्या औषधाची आवश्यकता आहे. आणि मग ते तसं म्हटलं मग त्यांनी ते खाल्लं. मग ते झालं त्याला उलट्या फिट्या होऊन ते क्लिअर होऊन गेला. बरोबर आहे ना. तसा संसाराचे दास तुम्ही अगोदरच आहेत. तुकोबराय म्हणतात आता तुम्हाला त्या दास्यत्वातून बाहेर निघायचं असेल तर एकाचं दास्यत्व करावंच लागेल. कोणाचं. देवाचं म्हणा संतांचं म्हणा. आणि ते दास्यत्व तुम्हाला जे तुम्ही जन्मच्या जन्म दास्यत्वात घालवलेले त्याच्यातून बाहेर काढेल. जो कोणी करणार नाही आडमुठा असेल तर तो तसाच राहणार आहे. त्याच्यात काही शंका नाही, कारण ते आडमुठं आहे ते आडमुठंच राहतं. काल तुम्हाला त्या मूर्खाचा विषय सांगितला होता. अगदी तीच परिस्थिती आहे. तर तेव्हा मग बाहेर सुटायचं असेल तर काय करावं लागेल तर दास्यत्व शिकावं. दास्यत्वात नम्रता असते, ताठरता नसते. दास्यत्वाचं सगळ्यात शिष्यत्व भाव असतो ना. तर तो तत्वानुसंधानमध्ये फार सुंदर विषय दिलेला आहे. आणि आता आपला तिसऱ्या तरंगातसुद्धा विषय व्हायला चालूच होईल. तो थोडाफार विषय राहिला आपल्या इकडला ना अजून. त्याच्यात मग शिष्यत्व भाव जर नसेल आणि आडमुठा असेल तर त्याचं कधीच कल्याण होत नाही.
म्हणून गुरूंचं किंवा देवाचं मनोगताप्रमाणे चालतो. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दास्यत्व असं म्हटलं. मला जे आवडतं ते मी देवाला चारतो, याला दास्यत्व नाही म्हटलेलं. नाही तर मग आम्हाला लय पुरणपोळी आवडते म्हणून आम्ही काय चारलं, देवाला पुरणपोळी चारली. तसं नाही. ते देवाला काय आवडतं, संतांना काय आवडतं, तर त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आपल्याला नाही ते करता येणार, कारण आपले काही जन्मांची प्रतीक्षा असेल तर त्याला दास्यत्व कसं करता येईल, त्याला अजून काही जन्म घालावे लागतील. पण मग इथे तुकोबरायांचा म्हणून दास्यत्वाच्या बाबतीत श्रेष्ठ उदाहरणं जेवढी आली तर त्याच्यामध्ये त्यांचं मनोगत ओळखून सेवा करणं याला दास्यत्व असं म्हटलेलं आहे. चला, तर तेव्हा या तुकोबराय म्हणतात आम्ही याच देवाचे, कारण मग ज्या चाड नाही हे एक वैशिष्ट्य किंवा लक्षण तुम्हाला सांगितलं मी देवाचं. आणि त्यालाच अनुसरून असं म्हटलं की सुखदुःख दोहा विरहितच. हा देव कसा आहे, सुखदुःख या दोघांच्यावरून विरहित आहे. त्याच्याकडे म्हणून इतर देव तसे नाहीत, तर सुखात आणि दुःखात बांधले गेलेले. मग खरं तर त्या देवच होत नाही. म्हणजे सुखदुःख कसे उत्पन्न होतं, अनुकूल प्रतिकूल ज्ञानापासून होतं. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञान ज्याच्या ठिकाणी राहतं तर तो अपूर्ण ते फक्त आडनावाचा देव तयार झाला किंवा अधिकारावर पदावरचे देव झाले. कारण त्यांच्यात भोगाची इच्छा असते, ज्याच्या चित्तात त्याच्यात अनुकूल प्रतिकूल ज्ञानांचा विचार फिरत असतो. आणि जिथे भोगाच्या इच्छेचा, म्हणून अगोदर म्हटलं की चाड नाही, आणि चाड नाही तर सुखदुःखसुद्धा नाही. त्यांच्या ठिकाणी, त्या देवाच्या ठिकाणी सुखदुःख राहत नाही त्याला. म्हणून मग तो सुखदुःखाच्या विरहित असा राहतो. सुखदुःखाच्या विरहित राहतो म्हणजेच तो भोगता नसतो, तो त्याहून तटस्थ अशा स्थितीत असतो. म्हणून एवढा मोठे म्हणजे भगवान श्रीकृष्ण असं म्हटलं. तुकोबरायांनी अभंगातसुद्धा म्हटलं आहे, कृष्ण नव्हे भोगी शंकर नव्हे जोगी, तुका पांडुरंगी हा प्रसाद लादला. ते म्हणजे शंकर जोगी नाही आणि कृष्ण भोगी नाही. आणि भोगी असताना मग सुखदुःखामध्ये येतात. ते भोगी माणसं आहेत ते सुखदुःखात येतात. त्याच्या चवीत फरक पडला तरी लगेच ते म्हणतात या बदलली बरं का, आज लय भारी झाला बरं का, आज फार चव भारी बरं का. मग म्हणजे ज्या दिवशी चव चांगली त्या दिवशी जास्त माल खाणार, ज्या दिवशी चव बिघडली त्या दिवशी तोंड वाकडं करणार. माणसाची स्थिती आहे अशीच आहे ना. म्हणून तो अनुकूल प्रतिकूल ज्ञानात कृष्णांना, मग हे कृष्णाच्या ठिकाणी आहे का, नाही. तर कृष्ण या दोहा विरहित आहे. कृष्ण म्हणजेच पांडुरंग. आणि पांडुरंगाच्या उदाहरणापेक्षा कृष्णाची उदाहरणं लीलेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून तिथं भोगी असं म्हटलं. त्या यमुनामयेला पूर आला होता आणि गोपिकांना पलीकडल्या तीरावर असणाऱ्या दुर्वास मुनींना अन्न घेऊन जायचं होतं, भोजन. आणि मग कसं जायचं, तर त्या म्हटलं मग आता कसं जायचं तर आपण कृष्णालाच विचारू की आम्ही तिकडे कसं जाऊ. तर भगवान श्रीकृष्णाकडे गेल्या. ते म्हटले मग आम्हाला पलीकडल्या तीरावरती जायचं होतं. मग पलीकडल्या तीरावर जायचं आहे का, म्हटले जा ना. मग म्हटले यमुनेला पूर आलेला आहे, कसं जाऊ आम्ही आता. ते म्हटले सोपं आहे, त्या यमुना मैयाला सांगा कृष्ण जर भोगी असेल, ब्रह्मचारी, कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर तू यमुना मैया वाट दे. ते म्हटले चला घ्या पाट्या आपापल्या, कारण ते 60 खंडी अन्न खात होते. कोण, दुर्वास. घेतल्या पाट्या सगळ्या उचलून गेले यमुनेच्या काठावर. कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर तू यमुना मैया आम्हाला काय दे, वाट दे. असं म्हटलं की यमुना मैया दुभागली गेली आणि तिने वाट दिली. त्या सरा त्या यमुनेतून पलीकडे निघून गेल्या. पुन्हा यमुना मैया वाहायला लागली. ते म्हणले चला ग आता दुर्वासजींची आपल्याला पूजा करायची. पूजा वगैरे केली. तेवढं अन्न त्यांच्यासमोर दिल्यावर दुर्वासजी खुश झाले. आणि खुश झाल्यावरती ते म्हटले काही नाही आता मग दर्शन वगैरे झाल्या. ते म्हटले चला आता, चला म्हटले. कोणी यमुना मैया तर परत वाहायला लागली, आता जायचं कसं काय. तेव्हा ते म्हटले मग आता काय करावं. म्हटले आता आपण काय नाही, आपले हे जे साधू आहेत यांनाच विचारू किंवा आम्हाला पलीकडे जायचं तर कसं जाऊ.
ते म्हणले यात, मग ते विचारले त्यांनी त्या गोपिकांनी की ते कसं काय जाऊ आम्ही तिकडे. तर ते म्हणले येताना कसं काय आले होते. म्हणजे येताना कोणता मंत्र वापरला. ते म्हणजे बा ते कृष्णांनी दिला होता. म्हणजे मग काय होता मंत्र. ते म्हणले जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुनामाया म्हणजे वाट देईल, आणि दिली होती. म्हटलं आता काय करू. ते म्हणले मग सोपं आहे, त्यांना यमुनामायाला सांगा दुर्वासची जर निराहारी असतील, किती अन्न खात होते 60 खात. दुर्वासची जर निराहारी असतील तर यमुनामायाने वाट द्यावी. सांगा मंत्र यमुनामायाला. तिथे झाले उभे राहिल्याबरोबर ते त्या काठावरती काय प्रमाणे मज भुली पडली कैशापरी भोगोनी म्हणे मी मुरारी दिली वाट यमुने माय खरी. हां तुम्हा आम्हाला कळे अध्यापवरी. तर तेव्हा काठावर आल्यावर त्या बोलल्या, म्हटले काय करू. असा असं मंत्र उच्चारला त्यांनी. कोणता. दुर्वासजी जर निराहारी असतील तर यमुनामया वाट दे, आणि यमुनामयाने वाट दिली. ते बरोबर पलीकडे निघून आल्यावरती मग पुढे आल्यावरती ते म्हटले का गं आपापसात चर्चा करायला लागल्या की हा म्हणतो ब्रह्मचारी, तो म्हणतो निराहारी, या दोघांचंही काही खरं नाही होतं. याला 16 सहस्र नारी आणि भोगोनी ब्रह्मचारी. हां आणि तो 60 खंडे अन्न खातो आणि म्हणतो निराहारी. हां आणि ते म्हणते काय खरं बघा ना, हे असं काल काय ह्याच्यात काय मग काय आहे. तर असं आहे. तर त्याच्या म्हणून जे अधिष्ठानाची नित्य राहतात, अधिष्ठान स्वरूप होऊनच ज्याचा सगळा भाग चालतात, ते साधू संत आणि देव हे दोन्ही बी त्या कक्षेमध्ये जातात. म्हणून भगवान श्रीकृष्ण भोगी नाही आणि कृष्ण आपला शंकर जोगी नाही. आता ते म्हणजे हे स्मशानभूमीत राहतात, ह्यांना कुठं काय आहे, ह्यांना कुठं काय नाही. तर हे जगाचे मालक आहेत. कोण आहे ते जगाचे मालक आहेत. हां म्हणून तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ. तेव्हा हे जगाचे मालक आहेत. म्हणून सुखदुःखाच्या विरहित. आता जीवाचं तसं नाही. विषय सन्मुख आला की जीवाला प्रतिकूल विषय आल्या नाही ना. मी नुसता विषय म्हटलं, तुम्ही लगेच सुख होतं म्हणून सांगून टाक. म्हणजे अनुकूल विषय असेल तर सुख होईल, प्रतिकूल विषय असेल तर दुःख होईल. पण हे जीवाला म्हणून सुखदुःख दोहा विरहित जीव नसतो कधी. मग इतर देव धरा तर इतर देवसुद्धा सुखदुःख विरहित नाही. जे भोगाची इच्छा करतात ते सुखदुःख विरहित कसे असतील. म्हणून इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती स्तुतिशास्त्रे श्रुतिशास्त्रे तेही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. आम्ही तो सांगाती जोडला. तुकोबराय म्हणतात आम्ही सुद्धा हाच सांगाती जोडला. ज्याला श्रुती शास्त्र पुराण इंद्र चंद्र महेंद्र सगळे स्तवितात. याचं कारण हा जगाच्या व्यवहाराशी तादात्म्य ठेवून नसतो, तर तद्भिन्न अधिष्ठानाशी नित्य स्वरूपामध्ये तो राहतो. असा देव कोणता असेल तर तो पांडुरंग आहे. कारण कृष्ण आणि पांडुरंग हे काय दोन नाही, तर तो एकच आहे. म्हणून सुखदुःखाविरहित जो असा त्याचे आम्ही काय करतो भक्ती करतो. म्हणजे त्याचे मी दास्यत्व स्वीकारलेलं आहे, दुसऱ्या देवाचं नाही. म्हणून सगळ्या बाकीचे देवही तेही काढले आणि पांडुरंगाचं श्रेष्ठत्व याच्यामधून प्रतिपादन केलेलं आहे. आणि मग त्याचा काहीतरी पत्ता असेल ना हो. ते म्हणले आहे ना कुठं राहिला असे उभा भिवरेच्या तिरी. तोच कुठे उभा राहिला भिवरेच्या तिरी. आता म्हणले कृष्ण कोकळात होता, तिकडचा उचलला आणि इकडे आणून ठेवला. कुठं भिवरेच्या तिरी भीमा नदीच्या काठावर. तर तिथं गायी चारण्यासाठी भगवंत आले असाही विषय भाग आहे. आणि पांढरीच्या रानामध्ये पांढरी जी धूळ उधळती गायींच्या खुरांची, त्याच्यामुळे त्या धुळीने माखलेला चेहरा म्हणून त्याचं नाव पांडुरंग असं झालं. आणि पांडू या पदाचा दुसरा अर्थ शुद्ध रंग, म्हणजे जो शुद्ध आहे, मूळचाच शुद्ध आहे. किंवा पांढुरका रंग गायीच्या खुरापासून उधळलेल्या
मातीचा, ज्याच्या चेहऱ्यावरती धूळ बसलेली आहे आणि तो दिसायला असा झाला पांढरा पांढरा दिसायला लागला, तो पांडुरंग, पांडुरका. तर तेव्हा या पांडुरंगाचं श्रेष्ठत्व ते भिवरेच्या तीरावर उभा आहे असं म्हणतात. अगोदर कोण आले तिथं? रुसून रुक्मिणी आली. मग ते रुसून का आली तर तिचं ते वर्णन करताना चुकलं देवाकडून. ते म्हटले तू कशी मिठासारखी आहेस असं म्हटल्यामुळं ती रुसली. बाकीच्यांना म्हणले तू लाडू आहेस, तू जिलेबी आहेस, देव सगळ्या अष्टनारी बाकीच्या. आणि त्यांना म्हटले, आणि तिच्यावरती नंबर आला मी कशी आहे म्हटले. ते म्हटले तू मिठासारखी. मिठासारखी म्हटले किती बसली रुसून. असं म्हणतात रुसून ते रुक्माई इथे येऊन बसली. कुठे? दिंडोरीवाणामध्ये. आणि हां दिंडोरीवाणात. आणि मग तिथं गोपाळपुराच आहे ना तिथं. आणि मग त्या इथे आल्यावरती मग देव शोधत शोधत आले. देवाला काही शोधावं लागतं का? पण नाटक करावं लागतं. आणि मग तिथे आल्यावरती ते बसले. त्यावेळेला मग ते देवा म्हणून देव आणि म्हणजे रुक्मिणी हे वेगवेगळे आहे, एका जाग्यावरती नाहीत. त्याचं कारण असं आहे. आणि मग ज्या वेळेला ते देवाने रुक्मिणीला सांगितलं, म्हणते अगं असं म्हटलं मग ते त्यांना कशाला म्हणावं, तू एक लाडू आहेस, तू जिलेबी आहेस, तू पेढा आहेस आणि मला मीठ म्हणाव. ते म्हणले तुला कळतं का? म्हणजे काय हे लाडू झालं, पेढा झालं, जिलेबी झालं, कानावला झालं, याच्यात जर मीठ नसेल तर हे सगळं भेचव असतं. म्हणून सगळ्यांना चव देणारा एक पदार्थ आहे, त्याचं नाव, जर अन्नामध्ये मीठ नसेल तर ते बेचव आहे. काय म्हणते तू का बरं आहे? लवण नाही. ज्या अन्नामध्ये मीठ नाही तर ते अन्न बेचव झालं. म्हणून या सगळ्यांच्यापेक्षा जास्त शोभा कोणाला आहे म्हटले? मिठाला आहे. म्हणून तू सगळ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं. मग तिचा राग गेला. तर तेव्हा मग कुठे आले? तेच कृष्ण कुठं आलेले तर पंढरपुरात आले. आणि तेच कृष्ण पुढे जसं युगे 28 उभा राहिला तर कोण राहिला? तर तोच कृष्ण आहे, पण तो पांडुरंगाच्या रूपात आला, म्हणजे विठ्ठल रूपामध्ये आला. म्हणून विठ्ठल रूपामध्ये आलेला तोही तोच, आणि कृष्ण म्हणून आलेलाही तोही तोच. म्हणून राहिला से उभा भिवरेच्या तीरी. आता उभा राहण्यामध्ये दोघं बी एक्सपर्ट आहेत. गोपाळपुरात उभा राहिलेला कृष्ण आणि चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक राजाच्या मागं उभा राहिलेला विठ्ठल, हे दोघंही उभे राहिलेले. कृष्णसुद्धा बसलेल्या अवस्थेत नाही, म्हणजे तो फक्त तो देहुडा चरणावर आणि पांडुरंग समचरणावर. मग आता त्याच्यातलाही चांगला कोणता? तर मग समचरणावरचा सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून राहिलासे उभा या पदामध्ये पांडुरंग धरायचा आता आम्हाला. आणि भिवरेच्या तीरावर उभा, कारण तुकोबराय कोणाची भक्ती करत होते? पांडुरंगाची. जरी भगवान श्रीकृष्णाविषयी पुष्कळ काही लिहिलेलं आहे. म्हणजे बाळक्रीडेच्या अभंगामध्ये कृष्णाचेच लिहिलेले आहेत. काय पांडुरंगाच्या बाळक्रीडा आहेत का? बाळक्रीडा कोणाचे? कृष्णाच्या. त्या कोणी लिहिल्या? तुकोबरायांनीच लिहिल्या. म्हणून त्याच्यामध्ये हे नाही, भेद नाही. पण आता या अभंगामध्ये राहिलासे उभा भिवरेच्या तीरी, याच्यामध्ये पांडुरंगाचा विषय तुकोबराय सांगतात. राहिलेला विषय नंतर पाहू. हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, हार गळा काठ पिता.